तुम्ही कधी एका दिवसात पुणे बघायचा विचार केलाय? हे शक्य वाटत नाही ना? पण मी केला होता ना राव. मुंबईत जाम बोर होत होतं. जवळच्या जवळ जायचं म्हटलं तर जिथे काहीच उणे नाही असं आपलं पुणे. मित्राला कॉल केला, म्हणला ये मज्जा करू. बॅग भरली, सकाळी बस पकडली आणि पुण्यात पोचलो. मित्राच्या घरी बॅग्स ठेवले आणि निघालो आपलं पुणे बघायला. अनलिमिटेड झणझणीत बार्बिक्यू मिसळचा आस्वाद घेऊन पेटपूजा केली आणि निघालो पुण्यातील प्रसिद्ध वास्तू बघण्यासाठी. पेशव्यांचं घर व कार्यालय म्हणजेच शनिवारवाडा. काका काका मला वाचवा असा नारायणरावांचा आवाज तर आम्हाला ऐकूनही आला. तुम्हाला याबद्दल काही माहीत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तिथूनच 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीला भेट द्यायला निघालो, म्हणजेच कसबा गणपती. ह्या मंदिरात अस्सल पुणेरी वाड्यांची वाईब तर येतेच, पण त्यासोबत इकडचं वातावरण अगदी प्रसन्न आणि मंगलमय वाटतं. शाहिस्ते खान आठवतोय का? हो, तोच ज्याची बोटं छाटली होती. दर्शन घेऊन आम्ही पुण्यातील अजून एका वास्तूकडे पोचतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला आणि शाहिस्तेखानाची बोटं जिथे छाटली गेली अशा ऐतिहासिक लाल महालाकडे. महाराजांच्या ह्या पराक्रमाची साक्ष म्हणून ही वास्तू आजही अभिमानाने उभी आहे. इथे बाल शिवाजी आणि जिजाऊंचा सुंदर असा नांगरणी करताना एक पुतळा आहे आणि ह्या मागे सुद्धा एक इतिहास आहे. माँसाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाकडे. पण आमचं पुणे कितपत पूर्ण बघून होतंय हे बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.